सर्वांना नमस्कार करतो. सर्वांना काही चार चार गोष्टी सांगल्या, पण थोडंसं मी एक ध्यानाबद्दलच सांगतो थोडं. म्हणजे जे जे आले अंगात ते लोक सांगत आहे, सर्व समजलं. सर्वांच्या लक्षात आलं की खरंच आम्ही आमच्या वाढवलेल्यापासून ते काय करत आलो. म्हणजे माहिती नव्हतं. माहिती नसल्यानं कोणतं आपल्या हातानं पाप जरी झालं तरी ते माफ होते म्हणा, पण समजून जर करू आपण तर मग मला माफ होणार नाही हे नक्की. आजवर बाबाने केलं, आजाने केलं, आपण केलं तर हेच विषय होता. पण आता तुम्हाला सांगतो समजल्यावर पुन्हा करू नाही म्हणा. तर आता हे समजलं तुम्हाला आता. आणि माणसाला सुखच पाहिजे, आपणाला सुखच पाहिजे ना. तर ध्यानाबद्दल हे आजवर काही लोकांना बरंच काही माहिती नाता बी काही कोणाचं ध्यान करावं, कोणा देवाचं ध्यान. देवते आले पुढे कसं करावं. ह्याला तुकाराम बाबा देखील म्हणले नाही. तुका म्हणे एकच तिचं करूनही राहिलो निवंत. ध्यानात म्हणजे आम्ही पूजा नाही, पाठ नाही, मंत्र नाही. तुका म्हणे एकच तिचं करूनही राहिलो निवंत. हे असे अनेक संत म्हणले. आणि पतंजलीमध्ये की काही लोकांना शंका होती पहिली की बाबाला ही शक्ती लागली, दुसऱ्याला सगळ्याला कशी होते. असे आता हे काही आहे. आणि हे सहज आहे की बाबालाच झालं असं चांगले माणसं, पण सगळ्याला कसं होतंय हे काय आमच्या लक्षात बसणं. असं ऐकू यायला लागलं आता बी. पण असं नाही. याला एक दृष्टांत देतो मी ऋषीमुनीचं. पतंजली योगदर्शन आहे. पतंजली योगदर्शन आहे. त्यामध्ये काय सांगलेलं आहे, एक जर दिवा पेटका असला तर लाखो दिवे पेटवता येते. असं आहे. एक दिवा पेटका असला ना, पण हे दिवा पेटला इथं आमचं लक्ष नाही. तर याला आता जे काही शक्ती लागायला लागली तुम्हाला, हे मी आता एक समजा उघड की हे पेटका दिवा आहे. मग दुसऱ्याला शक्ती जर लागायला लागली, त्याचं आपण एक प्रश्नाचं निवारण करू. आपण हे त्या शंका आहे त्या लोकांना की बाबाला होते दिशा सगळ्याला कसं होते. तर ह्या दिव्यावरून ह्या जे लोक आहे काही शक्ती लागायली, बायाला, गड्याला, कोणाला अनाडी माणसाला शक्ती लागायला लागली, तर त्यामध्ये बी काहीतरी पुण्य असायला पाहिजे तरच पेटते, नाही तर पेटत नाही. हे माघरा परिहार पुढे नाही सीन झाली या दर्शन एक हेळा. हे शंका हे बी काढून टाका तुम्ही आता. की जे आता व्हायला लागले या लोकाला, माघला साक्षी घ्या तुम्ही की माघला परिहार पुढे नाही शीन. हे येळे असो, भांबडे असो, काही असो, पण हा शरीर आजचं आहे, पण आत्मा आजचा नाही. अरे अनादीपासून चालत आलेलं आहे. हे आत्मा आत्ता नाही. म्हणजे काही काळापासून या जीवावर मायबापाकडून, आपल्या आत्माकडून काही ना काही पुणे ऋषीमुनीचा काही आशीर्वाद झालेला असेल. मग याला पेटका दिवा आज भेटला, ते मागेल्या पुण्यामुळं आज तुम्हाला जी शक्ती लागायली हे सत्य आहे. कोणाची निंदा करू नका, कोणी कल्पने जाऊ नका. आणि तुम्ही देखील बसून पहा. कल्पना करण्यापेक्षा, चेष्टा करण्यापेक्षा तुम्ही ध्यानाला बसून पहा. काही मोठी गोष्ट नाही. माघाला परिहार पुढे नाही शीन. हे आपल्या इथं भाग्य याचं आहे. आणि हे आता जेवढी शक्ती लागायला लागली हे मला लक्षात आलं की हे खोटं नाही, नाटं नाही. जे शक्ती लागायली सत्य आहे. आणि घरामध्ये देखील तुम्ही संतांची निंदा करू नये असं म्हणतो आपण. तुमच्या घरामध्ये जर माऊलीला शक्ती लागली असेल, तिला हमेशा दुःखी असाल, तुमचं नाच झाल्याशिवाय राहणार नाही. लक्षात ठेवा. आता फुलाजी बाबा घरोघर बसून आहे, प्रत्येकामध्ये आहे. नाही म्हणजे आत्मा ज्या ज्या ठिकाणी म्हण जाय माझे त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे. ईश्वरामध्ये आपण आहो, आपल्यामध्ये ईश्वर आहे. हे आत्मा कुठं नाही. तुम्ही आता ह्याची वेळ सदी गमवू नका. तुम्ही असं पाहण्यापासून तुम्ही बी बसून पहा. काय मोठी गोष्ट आहे. कल्पना आहे तर मग काही नाही, पण तुम्ही घरात बसून पहा. तुम्ही सगळे कोणी बी बसा. पुणे आहे. आता मला कळून आलं की मी एकटाच आहो.
एकट्याला कसं व्हावं लागलं, एकट्याला झालं असेल, पण सर्वाला कसं होते, ज्याला भाषा नाही, ज्याला समजणं, ते लोक लढायला लागलं. बरं आता हे तुकाराम बाबाचा फरमान आहे आला, हे जवळ नाही येत. काही अशी कल्पना घरी कसं होते. तुकाराम महाराज म्हणा, आपणासारखे करीतात करा नाही का द्यायला लागे, लघु प्रवेशाशी नसावी उपमा, सद्गुरुमय मा अगाधशी. असे अनेक पुरावे येतात आपल्या कार्याला. आता चालू आहे हे वासने संत हृदय लागता सहज, वासनेचे बीज जळून जाई. आता जे कार्य झालंय काय कमी हे सांगा. आता फक्त विचार करायचा तुम्हाला, जो झालं ते झालं, फक्त विचार करा. एवढे साक्षी द्यायला तुम्हाला, याच्यामध्ये संशय नाही. काय ते या लोकांचे पुण्य आहे. हे जे आहे आता हे घर आहे, हे काय ते पुण्य आहे. ज्या लोकांना समजा या आध्यात्मिक ज्ञानाचा म्हणजे हा पहिला काहीचे जीवा पेटलेला आहे, मध्ये मावळला असेल, पण जोत आहे. मागला परिहार पुढी नाही शिना, झाली या दर्शन एक खेळा. तुकाराम बाबाचं प्रमाण मानता तुम्ही, हे खेळ सत्य आहे. आणि लेकराला बसून पहा, हे लेकराला बसून पहा तुम्ही. कोणता रोग असेल, राई असेल, 13 कोटी पाप कडे जा भजन कर एक घडी. भजन म्हणजे काय, येथे गेला पुन्हा. भजन म्हणा, भजन नाही भजा, भजन भजा. भजे भजे गुरु के नाम सदा, भाई भजे भजे गुरु के नाम सदा, तेरा काम बनेगा सीधा. हे तुकडोचे अनेक प्रमाण आहेत संतांचे, ते तुम्ही खोटं मानू नका. हे आज वेळ आपणाला आलेली आहे, आणि हे आपणाला गावामध्ये नाही, गलीपासून चुलीपासून दिल्लीपर्यंत आपल्याला न्यायचं आहे ज्ञान. हे माणसाचं मानव धर्म आहे. हे पंथ तुकडोजी काय म्हणले, देव धर्म पंथ यानेच नाशिले राष्ट्र. या भेदाभेदामध्ये सत्यानाश झाला भारताचा. जाती भेद होते, त्यातून देव झाले, आपल्या समाजाला मानायची वेळ आली. पण ते जाऊ द्या, झालं ते झालं. पण आज आपण एका पंथीला आलो आणि मिसळायची कोशिश करा. एकाला एक हात धरा. घरापासून दारापासून मानव सेवा हीच माधव सेवा लक्षात ठेवा. पण नाही, आज मला कळाले ध्यानाबद्दल अनेक निष्ठा ध्यानाचे. गुरु म्हणजे काय. गु म्हणजे अज्ञान, रु म्हणजे प्रकाश. या शब्दाला लावून घेतलं. गु म्हणजे अज्ञान, रु हा प्रकाश. म्हणजे अज्ञानातून प्रकाशामध्ये जो महात्मा आणते तो रु 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 घ्या, फक्त गु जाऊ द्या. अंधार गेला, अज्ञानातून सुज्ञानंदी होणं, हे हा शब्द याचा अर्थ असं होते. रु म्हणजे उजेड. रात्र होते, अज्ञानात होतो आपण आजवर. आज या मालिकेमध्ये येऊन तुम्हाला थोडं सर्वाला समजायला लागला आहे. म्हणजे आपण प्रकाशामध्ये आलो असं म्हणायला काही हरकत नाही. आणि हे खाली जाणार नाही, आता लक्षात ठेवा. हे ध्यानाबद्दल सांगतो तुम्हाला. पुन्हा उपासना करा. उपासाबद्दल उपासना करा, देव भेटते. मी गुरु आहोत, तुमचा विश्वास आहे. हे पापरो उपास धरा, देव भेटते. उपास धरा, यांना उपासना करा, देव भेटते. कागदात लिहू नये. आणि उपास धरा म्हणजे एकदम जमीन आसमानाचा फरक आला या शब्दामध्ये. हे तुम्हाला सिद्ध करून देतो. उपासना म्हणजे ध्यानाला बसा, याचा उपास केला. एकादश म्हणजे 9 इंद्रियाचा एका करा, तुम्हाला परमेश्वराची प्राप्ती होते. हे काय केलं, एकादश म्हणजे पारणे धरायचे. 3 दिवसाचे पारणे केले आणि केळं खाल्ले, सगळं खाल्लं. रातभर उपाशी राहिला. घरी पत्नी बिमार असेल, एखादी गर्भीण मावली असेल, याची एकादश रातभरच्या बाईला पडली अंगावर. ती काय करते बघ, ती बाई उठली, आमच्या मी एकादशी धरली, हे अनुभव आहे. ती बाई कवा उठली बघ, कवापासून सडा टाकायला लागली. आपली झाली एकादशच्या माऊलीची फळीचा. अशी एकादश नाही. एकादश म्हणजे 10 इंद्रियाचा एका करा. हे एकादश धरली तर सोडायची नाही. हे धरली आता. आज 50 वर्ष झालं तुमच्या पुढे. आज एकादशीचं फळ, तू पारण्याचं फळ हे पारणे, हे तुमच्या पुढे आहे. तुमच्या एकादशी धरल्या काय भेटलं सांगा. मावलीला तरात दिला असेल, आपलीला पुढे गेला असेल, हे सत्य. हे पाय एकादश
मन बुद्धीचे प्रधान. किती तुकाराम बाबाला मानताना हे मन बुद्धी नारायण. बुद्धी मना बुद्धीचे प्रधान, मना मागे नारायण. किती तीनच गोष्टी, तीन महामंत्र. हे बा रज तम हे दोन गुण मागे गेले. नराचा नारायण तुमच्या पुढे बसून बोट दाखवायलाय. बघा किती दूर नारायण आहे. तुकारामाला मानताना हे पहा मन बुद्धी हे रज म्हणजे संसार आणि राग हे दोन गेले. नराचा नारायण तुमच्या पुढे बसून आहे. दोनच गोष्टी मागे केल्या आणि नारायण पुढे आला. पशुकाचं होतं पण नरकाना होकून नरक नाही करतो नरका नारायण म्हणत होते ना. या बाईचा बसूनच आहे. आता तुमचा देव काय आहे, तुमचा अनुभव काय आहे ते पाहून घ्या तुम्ही. आता उघड आहे. अशा गोष्टी झालेल्या आता ह्या. काय बाबा काय नारं सांगा सर्वांमध्ये आहे. म्हणून मला हे कळून आलं. माझा पामराशी काय छोरपणा पायाची पानवाई बरी. की यामध्ये एक गोष्ट आहे, तुम्ही इतका जर अहंकार असेल तर तुमचं व्यर्थ जिंदगी आहे. मी बाबा झालो, मला लोक बाबा म्हणायले, मला पाया पडायले. बाबा नाही, खाली चालला 1 इंच. कबीरदास म्हणा ऊपर ऊपर सब कोई जावे, नीचे न जाए कोई. यगवा नीचे गया तो सबसे ऊंचा हुआ. हे चिथोर भक्ती आवडते देवा, करीताना सेवा कुटुंबाची. पण जात भेद, माझे शिष्य, माझे गुरु, माझे पंथ, माझे धर्म नाही. हे कुणाही संतांना खरा संत असेल त्याला फक्त एक माणूस दिसते, प्राणी भूतदया. हे पार्थ अर्जुना गीतेमध्ये सांगले आहे की अर्जुना आत्मज्ञानाशिवाय सर्व व्यर्थ पार्थ. हे मला आत्मज्ञान झालं. जंगलानं राहून आत्मज्ञान झालं. आत्मज्ञान झालं की तत्वज्ञान होते. तत्वाच्या 5 तत्वाचं ज्ञान झालं. हे पुरे 5 तत्व समाधीतून दिसावं मला असे. पण आता ग्रंथ भेटला. आता या साक्षी गुरुपरिचिती, आत्मपरिचिती, शास्त्रपरिचिती. नुसत्या गुरुनं भागत नाही, नुसत्या ग्रंथांना भागवत नाही. तिन्ही गोष्टीची परिचिती व्हावं लागते. आणि ह्या वाचा 4 वाचा आम्ही बोलायलो. आम्ही कोणाला पत्ता नाही याचा. परा पचंती मध्यमा वैखरी 4 वाच्यात माणसाला. ह्या दिव्य शब्द नाही, आधी प्रेमनी तयार होते. इथं कोणी म्हणते की कोणी माणसं बैठक बसते बोलताना, दूर गरीबात माणसं बसतात. काही चूक होते मोठ्याची. ते काय म्हणते, हे बाबा काय बोलू लागला, माझ्या मनात आलतं म्हणते, यथोर आलतं म्हणते. दुसरा काय म्हणते, अरे माझ्या तर यथोर आलतं रे पण म्हणलो नाही. तिसरा काय म्हणतो, माझ्या जीवीवर आलतं. तर हा ही आपला जे हे वाच्य आहे इथं तयार व्हायला आधी, शब्द आधी तयार होते. आता इकडं बाहेर येते. हे 4 वाचा माणसाला हाताळा. हे आत्मज्ञान आहे. आपणाला आपण करा सोडवणं कशी करायची, कोणा निज्ञान करायची आपणाला आपण सोडवण. आपण पावे आपणासी, आपला तो देव एक करून घ्यावा, त्याने विना जीवा सुख नव्हे. हे तुकाराम बाबा म्हणलेलं आहे. बाकी कुठेच काही नाही. आपली आपण मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण. काय मन प्रसन्न झालं काही माणसाला करायचं नाही. फक्त वागणं आहे, आचार विचार, खरं बोलणं, सत्य चालणं, सत्य बोलणं. बाकी किती भक्ती करा काही फायदा नाही. नुसते तुम्ही कोणाच्या खिशाकडे पाहसाल, मला किती रुपये देते तरी बी धर्म नाही, भक्ती नाही. देणं घेणं ते नव्हत, ते धर्मच नाही. ते जे वेगळे गुरु शिष्य म्हणा त्याच्या धर्माचे लक्षण तुकाराम महाराज म्हणला. पण आता इथं तुम्हाला कळून आलंय खरंच बाबा जे म्हणते गुरु शिष्याचे काही गरज नाही. गुरुमध्ये अज्ञान, गुरुमध्ये प्रकाश, हे गुरु शिष्याचं आहे. आणि जगद्गुरु म्हणजे आत्मा, ईश्वरनाथ म्हणजे ईश्वराचा नाथ म्हणजे आत्मा, जगन्नाथ म्हणजे जगाचा नाथ म्हणजे आत्मा. ह्या 4ही गोष्टी सगळ्या
जेवढं ग्रंथ आहे तेवढे या देहावर राहतं. आता हे पहिलं जे वाचलेलं पेपर आहे ना, हे पामलेट वाचवलं, हे 15 मिनिटामध्येच लिहिलेलं आहे. हे आता ते पहिलं वाचलं, मी बोलत राहिलो आणि लिहित राहिलो, हे 15 मिनिटामध्येच राहिलेलं आहे. आणि एवढं जर समजलं तुम्हाला, त्याचं धन्य झाल्याशी राहणार नाही. काही पाय पडायची गरज नाही, फक्त असं वागा चाला, काहीच करायचं नाही. एवढे ग्रंथावर विश्वास आहे. पण महात्मा आपणाला रस्ता दाखवणारा, मार्ग दाखवणारा महात्मा पाहिजे. याचं थोडी गलती झाली, पण आता नका, आता हुशार झालेत नाही आणि समजलं. आता अशा ठिकाणी एवढी पब्लिक बसणं म्हणजे समजलं काहीतरी. आणि खरं सांगतो, कोणीच जमत नाही, ती गमत लय अवघड आहे. म्हणजे स्वाशिक बना. एक उदाहरण देतो, भजन तुम्हाला भजनाच्या रूपातून सांगतो. ओळखणारे आता मी काय सांगत नाही, ती अवघड गोष्ट आहे आणि समजणं कठीण आहे. सोपी आहे पण साधू ओळखावा कैसा, वृक्षामध्ये ऊस जैसा. ऊस घातीला पिळणी, त्यातून निघे गोड पाणी. गुळ पाण्या लावणे आजार, त्याचा भवन बैसे गुळ. तुका म्हणे गुळ झाला, वास कैलासाला गेला. असा जर काय की झाला असेल मला वाटायला नाही. हे वास सुगंधी म्हणजे याचा अर्थ काय, भावार्थ काय होते. मारी ऊस तोडते आणि गोडीला येते, कुऱ्हाडीनं तोडते, पण ऊस कडू होते का? नाही. सरकार टाकला, त्याला राग आला का? त्यानं मर्यादा सोडला नाही. सरकार घातला तरी त्यानं माळ्याला शिवी दिलं नाही, तरकालाही शिवी दिली नाही, गोडच राहिला. मग त्यातून आपण जाळ लावला, त्याला जाळ लावला आणि त्याचा सुगंध झाला. कलई जर पाकाला आली तर कोसभर त्याचा स्वाद जाते गोड. हा ह्या माणसासाठी उदाहरण आहे, संतासाठी उदाहरण आहे. आणि मग असं जर असल तर त्याच्यावर विश्वास ठेवा, माझ्यावर नका ठेवू. असा श्वास तुम्हाला बरा वाटत असेल कोणाचा मी जाणार, पण अशा लक्ष ठेवा, हे सत्य भजन सत्य आहे. आज तुम्ही पहा, हे पटनापुरामध्ये आहे, पण हे आता सगळ्याला माहीत झालं बाबा दुनियानं फिरायला. मग आपण नको काय, मला गोंदी पठारवाल्याने काय केलं, अरे बाबा सगळे बाबाला घेऊन चालले आणि आपल्या जवळ बस मला एकदा पाय लागू द्या. मला असं म्हणा का दोनदा लागू द्या, तर संपल्यासारखं बोलू नका. म्हणले बाबा एकदा आमच्या गावाला पाय लागू द्या, मला असं म्हणू नका. येत पुन्हा बी लागू द्या म्हणा, असं आठवण घेऊ नका. आता काय तुम्ही काला घेता का? काला म्हणतात ना. या दोन गोष्टी काल्याबद्दल सांगतो ना. ते इना सांगू का? इना पाहिजे काही इना. पंचतत्वाचा इना गुरु विने वाजे विना. चार खुंट्या चार मने सोहम शब्द उमटे धवणे. निर्गुण तार लावेला माया घोर मिळविला. तुका म्हणे ऐसा इना गुरु विने वाजविना. म्हणजे हा पंचतत्वाचा इना आहे. निर्गुण तार मध्ये सो हम हे निर्गुण तार. चार खुंट्यामध्ये हे चार खुंट्या सोहम शब्द उमटे ध्वनी. निर्गुण तार लावलेला तुका म्हणे ऐसा येना गुरु बिन वाजविना. म्हणजे ध्यान. काल्याचा भावार्थ या भजनाचं इण्याचं ध्यान हे